आज आपण कारले न खाणारे पण आवडीने खातील आणि करायला अगदी सोपं असं कारल्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। नमस्कार, मी प्रतिभा दारंवार दाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 10 ते 12 लिंब स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत। पाव किलो कारले स्वच्छ धुवून सुकवून घेऊ। एकदम फ्रेश तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याची देठं काढून स्वच्छ धुवून सुकवून घेऊ। कारले आणि मिरच्या यापेक्षा थोड्या जास्त घेतल्या तरी चालतील। लिंबू कपड्याने पुसून चिरून घ्यायचे आहेत। कारले आणि मिरची सुकलेली आहे, चिरून घेऊ। मिरच्या अशा मधून कट करून लांब लांब चिरून घेऊ। कारल्याची देठं काढून यातल्या बिया कडक असतील तर काढून कारले असे पातळ चिरून घ्यायचे आहेत। अर्धा कप मोहरीची डाळ थोडी रवाळ बारीक करून घ्यायची आहे। याऐवजी तुम्ही मोहरी वापरली तरी चालेल। मोहरी वापरली तर लोणच्याचा कलर थोडासा डार्क होतो, त्यामुळे मी मोहरीची डाळ वापरलेली आहे। मिक्सिंग बाउलमध्ये चिरून घेतलेले लिंबू, मिरची, कारलं, मीठ थोडंसं जास्तच घालायचं, म्हणजे लोणचं भरपूर दिवस छान राहतं। हळद आणि बारीक करून घेतलेली डाळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तासांनी लोणचं बरणीमध्ये भरून घेऊ। लोणचं थोडंसं ओलसर झालेलं आहे, मिक्स करून बरणीमध्ये भरून घेऊ। हे लोणचं 8 ते 10 दिवसांनी छान मुरतं। कारलं अजिबात कडू लागत नाही, मिरची पण तिखट लागत नाही। लोणचं मुरल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे खराब होत नाही आणि भरपूर दिवस छान राहतं। जेवताना तोंडी लावायला अजिबात कडू न लागणारं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।